पाहिजे. काही गावातली जी सुधारणा असतात, रस्ते असतात, ते चांगले करायला पाहिजे. त्याच्यात कुठे प्रकारचा भ्रष्टाचार असता कामा नये. आज रस्ते केल्याची 4 दिवसांनी ते निघून जातात. येऊन साधारण 20 वर्ष झाली. 20 वर्षात तसा विकास अपेक्षित होता तसा पद्धतीने झालेला खाली ब्रिज खाली आता सगळे बाहेरची लोकही येऊन करतायत. तिथल्या व्यापाऱ्यांनी करायचं का? ही दिवस जोडलेली आहे. ह्याच्या दृष्टीने धोकेदायक आहे. वाहतुकीच्या दृष्टीने दुकानाचं कोणी गुप्त दिसते याला कोणाला कणकवली शहर वासियांचा, कणकवली नगरीतील मतदारांचा कौल मिळेल. त्यांनी आमच्या अपेक्षा बाजारपेठे तुम्हाला सांगावीशी वाटते. कारण आता आम्ही ऍडमिशन असतील जेव्हा कंपनीला जातो किंवा बाकी अन्य विषयासाठी जातो तेव्हा शालेय विद्यार्थी किंवा कॉलेज विद्यार्थी या विद्यार्थ्यांना EWS फॉर्म, त्यांचे उत्तर दाखले किंवा बाकीच्या गोष्टींसाठी मध्ये कोणी उमेदवार आला तरी त्यांनी तिथे जे रोजगार आहेत त्यांना अजून रोजगार मिळावे त्याच्यासाठी शहरामध्ये विकासाची पहिली या ठिकाणी संडास बाथरूमची सोय नाही. नमस्कार, मी सौ दीपा दिलीप सरुडकर. तर कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या किंवा त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. नेमकं काय आहे लोकांच्या मनात, विकासाच्या अपेक्षा की बदलाची आस, तर जाणून घेऊया नागरिकांमधून. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आता कणकवली शहरात नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे. तर काय प्रतिसाद आहे तुमचा किंवा तुमचं काय मत आहे एक नागरिक म्हणून कणकवली शहराचा, ते आम्हाला जाणून घ्यायचंय. नक्कीच मला सांगायला पण आवडेल. माझं नाव मुकुंद रवींद्र चिकोडे. गणित विषयाचा शिक्षक मी प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये वर्किंग करतो. गुरुकुल अकॅडमी कणकवली इथे विज्ञान विभाग प्रमुख म्हणून काम करतो आणि पूर्ण जबाबदारी सांभाळतो. तर एक वैयक्तिक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून माझं एक त्याच्यावरती म्हणणं आहे की गेल्या आघाडीवरती जे काय सरकार होतं किंवा ज्यांनी काय कामं केली, शहराचा विकास झाला, रस्ते असतील, पाण्याची सुविधा असतील, छोट्या मुलांसाठी असतील, मनोरंजक गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु ह्या सगळ्यामध्ये सांगायचं एक बाब अशी आहे की ती मध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीत मला सांगावीशी वाटते. कारण की आता आम्ही मुलांचे ऍडमिशन असतील, जेव्हा कॅम्पेनिंगला जातो किंवा बाकी अन्य गोष्टींसाठी जातो तेव्हा शालेय विद्यार्थी किंवा कॉलेज विद्यार्थी या विद्यार्थ्यांना EWS फॉर्म, त्यांचे उत्पन्नाचे दाखले किंवा बाकीच्या गोष्टींसाठी खूप फेरफटका मारावे लागतात. त्या फेरफटका मारताना मुलांची खूप हेळसांड होते. त्यांचा कॉलेज प्लस शाळा ह्या दोन्हीकडचा सिलेबस किंवा त्यांचा काय पोर्शन असेल ते तासिका चुकतात. त्यामुळे ह्या गोष्टींवरती सुलभरित्या कसं होईल, शाळा स्तरावरती कसं होईल, कॉलेज स्तरावरती कसं होईल, ह्या गोष्टी करून मुलांचा कल जास्तीत जास्त अभ्यासाकडे वळवण्यात फायदेशीर होईल असं वाटतं. एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तरुण पिढी जी 12वी नंतर किंवा 10वी नंतर एक 10 ते 20% रेशो बाहेरच्या ठिकाणी जातो शिकायला. 12वी नंतर ऑलमोस्ट सायन्स सेक्शनचा आता विभाग सांभाळताना आम्हाला माहिती आहे भरपूरशी मुलं बाहेर जातात. त्या तरुणांनी इथे राहून काय करता येईल का, त्यांच्यासाठी कोणता रोजगार उपलब्ध होईल का किंवा त्यांच्यासाठी कुठल्या सुलभ गोष्टी करता येईल का, ह्याकडे लक्ष द्यावा ही अपेक्षा आहे. बाकीच्या गोष्टी चालू आतापर्यंत झाल्यात ते योग्य आहेत आणि अजून योग्य होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे आम्हाला एवढी खंत आहे की मुलांच्या विद्येने जेवढं सुलभ आणि सुखकर होईल तेवढा दृष्टिकोन चांगला राहावा. नमस्ते सर. आपली कणकवली नगरपंचायतीची निवडणूक आहे, तर कणकवलीचे नागरिक म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे? उद्या जे इलेक्शन आहे ते शांततेत पार पाडावं एवढी हे आहे. कुठलंही हे होऊ नये. सगळेच आपलेच आहेत तिथले उमेदवार. कुठल्याही प्रकारचं शांततेत पार पाडावी एवढी इच्छा. काय बोलाल? विकास काय असतो तर प्रत्येक जण विकासाचे आपल्याजवळ हे घेऊन येतात. त्या पद्धतीने ते आपापल्या याच्या क्षमतेनुसार ते काम करत असतात. तुम्ही समाधानी आहात याच्या आधी जो विकास झालेला आहे कणकवली शहरामध्ये? ठीक आहे, बऱ्यापैकी आहे आणि पुढे चालू राहील. त्याच्यात काही हे नाही. धन्यवाद सर. कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही नागरिकांची मतं जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. तर तुमचं नागरिक म्हणून काय मत आहे ते आम्हाला सांगा. काय कोणी येईल त्यांनी काम करावं एवढीच आमची इच्छा. विकासाच्या बाबतीत काय बोलाल? विकास काय चालू आहे त्यात त्यांनी आणि हातभार लावा. नमस्ते सर. तर कणकवली नगरपंचायतीची निवडणूक आलेली आहे जवळ, तर नागरिक म्हणून तुमचं काय मत आहे? नागरिक म्हणून म्हणजे सांगायचं काय की अजून काही फॉर्मचं काम, सगळ्या लोकांचे फॉर्म मागे घेणं किंवा काय घेणं झालेलं नसल्यामुळे उभे उमेदवार कोण राहायचे हेच आधी कोणाला माहित नाही. बरोबर. आता ज्यावेळी
हे उमेदवार काही लोक मागे घेतील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल की कोणाचे किती लोक येतील किंवा काय होईल किंवा परिस्थिती काय आहे, उमेदवार कसे आहेत, हे सगळं ज्यावेळी होणार त्यावेळी स्पष्ट चित्र होईल. उमेदवारांकडून तुमची अपेक्षा काय आहे? उमेदवाराकडून अपेक्षा म्हणजे जी आहे ती पाण्याची सुविधा चांगली झाली पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे, रस्त्यावरची झाडलोट चांगली झाली पाहिजे, रस्त्यावरची झाडलोट चांगली होत नाहीये ती झाली पाहिजे. विकासाबाबत काय बोलाल? काय विकास हवा आहे तुम्हाला कणकवली शहरामध्ये? कणकवली शहरामध्ये विकास म्हणजे पहिली या ठिकाणी संडास बाथरूमची सोय नाही, ती पहिली सोय झाली पाहिजे. कारण बाहेर गावाहून लोक येतात, एजंट लोक येतात, त्यांना व्यवस्था ती ड्रेनेजची व्यवस्था पाहिजे चांगली, ती होत नाहीये ती व्हायला पाहिजे. आता एवढे वर्ष झाली तरी उतारे कुठे आहे तिथं मार्केटमध्ये एक बॉय 100-200 फुटावर एखादी मुतारी पाहिजे कुठेतरी. ओके, धन्यवाद काका. येणाऱ्या नगराध्यक्षांकडून जे निवडून येतील त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा कराल? त्यांच्याकडून अपेक्षा काय हीच की आता सांगितले पहिले, आता ड्रेनेजची व्यवस्था चांगली झाली पाहिजे. कणकवलीत ड्रेनेजची व्यवस्था अजिबात नाही, ती झाली पाहिजे. आणि तुम्हाला सांगितलं शौचालय किंवा काय या गोष्टी थोड्या झाल्या पाहिजेत, त्या इथं झालेल्या नाहीत. एवढी नगरपंचायत होऊन सुद्धा झालेल्या नाहीत, त्या झाल्या पाहिजेत. बाकी आमची कोणाबरोबर काय अपेक्षा नाही. पंचायतीची निवडणूक आलेली आहे सर, तर कणकवली शहराचे नागरिक म्हणून त्याविषयी तुम्ही काय सांगाल? तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षा म्हणजे काय, त्यांच्याकडून काय आमच्या अपेक्षाच नसतात. पहिले काही गावातली जी सुधारणा असतात, रस्ते असतात, ते चांगले करायला पाहिजे. त्याच्यात कुठे प्रकारचा भ्रष्टाचार असता कामा नये. आज रस्ते केले की 4 दिवसांनी ते निघून जातात ते रस्ते, मग तशी कामं होता नाही. रस्ते केल्यानंतर कमीत कमी ते 5 वर्ष तरी टिकले पाहिजे, असे रस्ते झाले पाहिजे. त्या सुधारणा ज्या करायच्या असतात ना त्या दीर्घकाळ टिकल्या पाहिजे, अशी सुधारणा करावी. उगाच दिखाव्यासाठी जे सुधारणा करतात त्याचा काही उपयोग होत नाही. थोडे दिवस आपले लोक जातात येतात, झालं मोकळं झालेले, त्याच्यात काही नाही. जो जी कोणाची जरी सत्ता आली तर त्या सत्ता येईल त्यांनी काय करावं, कणकवलीचं कसं सुधारणा होईल, डेव्हलप कशी होईल कणकवली, हे डेव्हलप हे कणकवली करत नाही. लोक जे आपापली बिल्डिंग बांधतात, घरं बांधतात, याने गाव सुधारत असतो. परंतु गाव जो सुधारत असताना त्या लोकांना जो मार्गदर्शन करायला पाहिजे, ड्रेनेजची व्यवस्था कशी असली पाहिजे, म्हणजे पैसे घेऊन मग ती ड्रेनेज कुठे करा, घट्टा मारा, तसं नाही. ते ड्रेनेज त्या बिल्डिंगचं पाणी कुठे व्यवस्थित गेलं पाहिजे, कुठे जिरवलं पाहिजे, आता सगळं त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचं सरकार यायला पाहिजे. बाकी आमचं काही मत नाही, कोणतंही सरकार येऊन दे, कारण आम्ही त्यांच्याकडे काय 10 रुपये मागत नाही की त्यांचे 10 रुपये घेत नाही, तेव्हा आम्हाला काय भीती वाटत नाही बोलायला. असं येणाऱ्या सरकारने चांगलं काम करावे, कणकवलीची प्रगती करावी. कुठे म्हणजे व्यापारी कुठे लाईन बसलेली असते, लाईन तिथे कुठे काय कमी पडतं किंवा कुठे उतारायची सोय नसेल, बाहेरून लोक येतात, मग त्यांना कुठेतरी जागा मिळून घ्यायला घेतली पाहिजे, ते केलं पाहिजे, हे काम करायला पाहिजे. बाकी त्यांच्याकडे अपेक्षा आमच्या का नाही, येऊन जाऊन आम्ही काय असेसमेंटला जाणार त्यांच्याकडे, बाकी काय जात नाही. धन्यवाद सर. नमस्ते ताई. कणकवली नगरपंचायतीची निवडणूक आलेली आहे, तर आपण नागरिक आहोत कणकवली शहराचे, तर तुम्हाला काय अपेक्षा आहेत नागरिक म्हणून? कणकवलीत आता हे पाणी जरा व्यवस्थित रोजच्या रोज वेळेवर वगैरे आलं पाहिजे. आणि पाईपलाईन वगैरे जुन्या आहेत त्या सगळ्या हे करून नवीन केल्या तर चांगलं होतील. म्हणजे जुन्या पाईपलाईन मधून पाणी व्यवस्थित येत नाहीये, ते नवीन केल्या तर व्यवस्थित पाणी वगैरे येईल. महिलांसाठी ज्या योजना वगैरे आलेल्या आहेत किंवा राबवल्या जातात त्याविषयी काय बोलाल? त्या महिलांसाठी खूप चांगल्या योजना आहेत. जे महिला बऱ्यापैकी त्याचा उपभोग घेत आहेत, म्हणजे सगळ्यांना त्या आवडत आहेत वगैरे असं. काय काय आता परत हल्लीच शिवण क्लासची वगैरे सुद्धा काय काय आल्या आहेत योजना, त्या महिलांसाठी फ्री वगैरे आहेत. नगरपंचायत मध्ये कोणीही उमेदवार आला तरी त्यांनी इथे जे रोजगार आहेत त्यांना अजून रोजगार मिळावेत त्याच्यासाठी प्रयत्न करावेत. आणि बाजारपेठ ही जी ब्रिज खाली वगैरे बसते ती बाजारपेठेत बसावी, भाजी वगैरे बाजारात वगैरे इकडे यावी, त्यामुळे इकडची दुकानं वगैरे आहेत त्यांच्याकडे कस्टमर येतील.
की वरती जे येत नाहीयेत, वरच्या साईडला जे बाजार भरत नाहीये तो भरला पाहिजे. कणकवली नगरपंचायतीची निवडणूक जवळ आलेली आहे, तर त्या पार्श्वभूमीवर नागरिक म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत? आता युवा पिढी जी गाव सोडून बाहेर जाते, मग त्यांच्यासाठी ज्या काही नोकरीच्या संधी असतील वगैरे त्या इथे उपलब्ध व्हाव्यात, जेणेकरून जे तरुण पिढी आहे ती गावाकडून शहराकडे चालली आहे ती इथेच राहावी, एवढंच. कणकवली नगरपंचायतीची निवडणूक जवळ आलेली आहे, तर एक नागरिक म्हणून आणि कणकवली बाजारपेठेतले व्यापारी म्हणून तुम्ही याविषयी काय सांगाल? तुमचं काय मत आहे? आता कसं आहे म्हणजे मंगळवारी जो बाजार येते भरायला, आता तिकडे ब्रिज खाली बरंच इकडे सगळ्याच मंगळवार किंवा दिवाळी वगैरे सगळं इकडे बरेच तर तिकडे बाजारपेठ जरा सिटी होईल. दुसरी गोष्ट एक टॉयलेटची एक सोय इथे नाही, टॉयलेट एक बाजारपेठेत 2-3 ठिकाणी व्हायला पाहिजे. बाकी तसं काय व्यवस्था व्यापारी म्हणून तुम्हाला काही समस्या भेडसावतात? काय नाही काय अजूनही आपण काय बघू शकतो, काय बदल झाला, काय झालं लोकांच्या मनावर आहे शेवटी. काय असेल तसं. काय विकास व्हावा असं तुम्हाला वाटतं? बाजारपेठ सणावाराला जे खाली ब्रिज खाली आता सगळे बाहेरची लोकही येऊन करतायत, इथल्या व्यापाऱ्यांनी करायचं काय? हा मोठा मुद्दा आहे. जर इथेच इकॉनॉमिक जर जे आर्थिक जे हे म्हणतो जे इथे जर त्याचं हे झालं नाही, तर मग इथलेच व्यापारी जर मोठे झाले नाही तर इथली बाजारपेठ तरी म्हणजे इथली लोक मोठी कशी होणार? त्यामुळे इथे बाजारपेठेत लोक बसणं आणि बाजारपेठेत लोक येणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही एक महिला आहात, तर महिलांसाठी काय व्हावं आपल्या शहरामध्ये विकास? महिलांसाठी म्हणजे आता अजून खूप कधी कधी असं वाटतं की लोकांनी जे बाबा चांगलं कार्य करते, जी महिला चांगली म्हणजे व्यवस्थित पुढे काहीतरी आपल्याला नेऊ शकते, काय करू शकते, अशांच्या बाजूने राहणं हे खूप महत्वाचं आहे. धन्यवाद ताई. पाणपोईची वगैरे दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की भरपूर महिला इथे येतात बाजारात काही खरेदीसाठी वगैरे, ती लोक सुद्धा असं वॉशरूम हे ते शोधत असतात. हे खूप प्रॉब्लेम आहे, पाणी पिण्याचं पाणी किंवा काय. आता लाडकी बहीण पैसे जात आहेत सगळ्यांना, म्हणजे भरपूर जणांना त्याचा फायदा होतोय, आम्हालाही होतोय असं काही नाही, पण त्याच्यापेक्षाही काय आहे महत्वाचं तर रोजगार निर्माण झाले पाहिजे. महिलांना तुमच्या पैशाची आवश्यकता नाहीये, कशाची आवश्यकता आहे तर रोजगार, स्वतः सक्षम होण्याची आवश्यकता. तुम्ही किती दिवस देणार पैसे किंवा काय हे महत्व, म्हणजे त्याच्यावर तुमच्यावर अवलंबून कुठलं तुमचं उद्या सरकार बदलेल काय बदलेल त्याच्यावर नाही, तर महिलांच्या हाती उद्योग आले पाहिजेत, कामधंदे आले पाहिजेत, तुम्ही ते निर्माण केले पाहिजे. त्यासाठी जे झटतायत करतायत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. धन्यवाद ताई. नमस्ते काका. कणकवली नगरपंचायतीची निवडणूक जवळ आलेली आहे, तर तुम्ही बाजारपेठेमध्ये तुमचं शॉप आहे कणकवली बाजारपेठेमध्ये, तर व्यापारी म्हणून आणि कणकवलीचे नागरिक म्हणून तुमचं काय? आमचं मत आहे की ही गुरं सोडलेली आहेत, ह्याच्या दृष्टीने धोकेदायक आहेत, वाहतुकीच्या दृष्टीने दुकानासमोर येऊन बसून राहतात, त्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. अधिक जे कुत्रे आहेत, कुत्रे पण आहेत ते भरपूर, ह्याची चायनीजच्या मुळे ते भरपूर कुत्रे झालेले आहेत, त्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. किंवा मॉर्निंग वॉकला किंवा वयस्कर यांना चालताना त्यांना तो म्हणजे चावणे किंवा हे होणार, हे उपद्रव होण्यापेक्षा अगोदरच त्याचा बंदोबस्त करावा. ते मग कोणत्याही पक्षाचे येऊ दे, त्यांनी प्रत्येकाने हे काम करू दे, म्हणजे नगरपंचायत म्हणून, म्हणजे त्याचं काम आहे म्हणून, बरोबर ना? प्रत्येक नगरसेवकाने हे आपलं काम करावं, बरोबर ना? असं ते विकासाच्या बाबतीत काय बोलाल? कणकवली शहरात अजून काय विकास हवाय तुम्हाला, अपेक्षा आहे? पण आता ते बंधारे आहेत ते आपल्या वेळच्या वेळी लोक, म्हणजे पाण्याचा बंधारा आहे तो आता योग्य वेळी टाईप मध्ये करावा, नाही तर पाणी नंतर गेल्यानंतर बांधकाम करून उपयोग नाही. म्हणजे पाण्याच्या दृष्टीने महत्वाचे हे आहे, म्हणजे असं ते वेळच्या वेळी आपले करावे. हे पंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची काय अपेक्षा आहे? मुळात नगरपंचायत अस्तित्वात येऊन साधारण 20 वर्ष झाली. 20 वर्षात जसा विकास अपेक्षित होता तसा सध्या तरी झालेला दिसत नाही. महत्वाचं म्हणजे पार्किंग ही समस्या फार मोठी आहे, वाहनतळ उपलब्ध नाही, त्याच्यामुळे पार्किंगचा प्रश्न भेडसावतो. मार्केटमध्ये वन वे फक्त कागदोपत्री नगरपंचायतीला झालेला आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. विशेषतः सीझनच्या वेळी तर भरपूर व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसतो, कारण मोठी गाडी आत येत नाही.
मालाच्या ने-आण करण्यासाठी सुद्धा एखादं कृषी उत्पन्न समितीच्या माध्यमातून एखादं गोडाऊन आठवडा बाजाराच्या कन्सेप्टसाठी जे काय लागतं ते पण झालेलं नाही. आरोग्य आणि शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा कुठचीही हालचाल झालेली नाही. अशा परिस्थितीत ज्या मूलभूत शहराच्या गरजा आहेत त्याच्याकडे गेल्या 15 वर्षात जेवढं ह्याने लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष दिलेलं नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. नगरपंचायतीच्या माध्यमातून एखादं चांगलं सुसज्ज हॉस्पिटल पाहिजे होतं, एखादी शाळा पाहिजे होती, पर्यावरण पूरक काही गोष्टी पाहिजे होत्या, पर्यावरण वाढीच्या दृष्टीने काही करायला पाहिजे होतं. तसंच पर्यावरण महोत्सव, पर्यटन महोत्सव घेतला जातो. त्या पर्यटन महोत्सवामध्ये शहराच्या आजूबाजूच्या गावातील काही प्रेक्षणीय स्थळे आहेत त्यांची माहिती दिली. त्या माहितीद्वारे रोजगार उपलब्ध होऊ शकतो, काही लोकांना रोजगार मिळू शकतो. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. पण बेसिक शहराचा सांस्कृतिक शैक्षणिक चेहरा जर असेल तर त्या शहराला महत्व येतं. आणि कणकवली ही भालचंद्रबाबा आणि आप्पासाहेब पटवर्धनांची कर्मभूमी आहे, त्याला एक वलय आहे. ते वलय राखण्याच्या दृष्टीने येणाऱ्या नगरसेवकांनी पुढाकार घेऊन काहीतरी चांगलं करावं एवढीच अपेक्षा आहे. नमस्ते सर, कणकवली नगरपंचायतीची निवडणूक जवळ आलेली आहे, तर कणकवली शहराचे नागरिक म्हणून आणि एक व्यापारी म्हणून तुमचं काय मत आहे, काय अपेक्षा आहेत? अपेक्षा सांगायच्या म्हटल्या तर दोघांकडनंही अपेक्षा आमच्या ज्या होत्या त्या दोघांनी आपापल्या कार्यकालामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे. तर समीर नलावडे साहेबांनी पण केलेला आहे, तसंच संदेश पारकर साहेब नगराध्यक्ष होते तरी त्यांनी पण तो प्रयत्न केलेला आहे आणि चांगल्या रीतीने केलेला आहे. त्याच्यामुळे दोघांच्या विरोधात बोलण्यापेक्षा किंवा कोण पाहिजे असं बोलण्यापेक्षा मी म्हणेन जे कोणी सत्तेवर येतील, ज्यांना कोणाला कणकवली शहरवासियांचा, कणकवली नगरीतील मतदारांचा कौल मिळेल त्यांनी आमच्या अपेक्षा बाजारपेठेच्या याच्यापासून सुरुवात करायची म्हटली तर जे अतिक्रमण होतं बाजारात, पार्किंगला जागा मिळत नाही, लोक दुकान बाहेर काढतात, त्याच्यानंतर अनधिकृतरित्या सगळे बाहेर येऊन बसतात, ते साफ व्हावं, ते व्यवस्थित करावं ही एक अपेक्षा आहे. त्याच्यानंतर महिलांसाठीचा एक सुलभ शौचालयाचा मुद्दा बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहे, तो निकाली काढावा. बाजारात शक्य नसेल तर अशा खूप जागा आहेत की तिथे त्यांनी ते करायचा प्रयत्न करावा. त्याच्यानंतर भाजी मार्केट हा जवळपास गेली 15 ते 20 वर्ष रेंगाळलेला मुद्दा आहे, तो मुद्दा त्यांनी क्लिअर करावा. आणि वास्तविकरित्या जागा उपलब्ध झालेली आहे भाजी मार्केटसाठी. भाजी मार्केट, मच्छी मार्केट, चिकन मार्केट हे सगळं एकत्र येऊ शकतं, एवढी जागा उपलब्ध झालेली आहे. ती जागा त्यांनी आपल्या ताब्यात घेऊन त्या संदर्भात लवकरात लवकर आणि योग्य तो निर्णय घ्यावा बस. आणि काय जे चाललंय ते चांगलं आहे आणि ह्याच्या पुढे शहरवासियांनी ज्याच्यावर कोणावर विश्वास टाकतील तो त्यांनी सार्थ करावा एवढीच अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद सर.